नमस्कार मंडळी, मी आहे ओमकार आणि तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मी ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया राज्यात असलेल्या मेलबर्न सिटीमध्ये राहतो। विक्टोरिया हे एक अतिशय सुंदर राज्य आहे आणि इथे अनेक अशी प्रेक्षणीय ठिकाणं आहेत बघण्यासारखी। आणि हीच सर्व ठिकाणं बघण्यासाठी मी घेऊन येत आहे एक नवीन व्हिडिओ सिरीज ज्याचं नाव आहे एक्सप्लोरिंग विक्टोरिया। या सिरीजमधले सर्व व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवरती एक्सप्लोरिंग विक्टोरिया या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध असतील। माझे जुने व्हिडिओसुद्धा याच प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतील, जिथे मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विक्टोरिया एक्सप्लोर केली आहे। आज आहे नवीन दिवस, नवीन व्हिडिओ। आज आपण एका नवीन ठिकाणी चाललो आहे। हा एक बीच आहे आणि एक ऐतिहासिक हिस्टॉरिक जागासुद्धा। आणि विशेष म्हणजे मेलबर्न सिटीपासून फक्त 20 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण इतर बीचपेक्षा थोडंसं वेगळं आहे। इथे एक खूप जुनी आणि ऐतिहासिक गोष्ट दडलेली आहे। इथले जे लाल कडे आहेत, रेड क्लिफ्स, ते स्वतःमध्ये 50 लाख वर्षांचा इतिहास साठवण्यात। 50 लाख। या बीचचा आकार सुद्धा थोडासा वेगळा आहे, युनिक आहे, जो आकाशातून पाहिल्यावरती चंद्रासारखा दिसतो। तर हे ठिकाण कोणतं आहे, इथे काय खास आहे, हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। माहित नाही काय होणार आहे। आमचा प्रवास आता सुरू झालेला आहे। छान पाऊस पडतोय बाहेर, सुंदर वातावरण आणि आम्ही चाललोय बीचवर। वा शेवडे करू शकतो तसं। ओनली शेवडेच आहे बघ। आपण आता बाहेर उतरून मस्त व्ह्यूचा आस्वाद घेऊया। छान पाऊस पडतोय बाहेर। मला माझी कॅप लागणार आहे। आहा, तो आपण फायनली आलो आहोत आपल्या स्पॉटवरती, ज्याचं नाव आहे हाफ मून बे, जे की आहे ब्लॅक रॉक सबर्बमध्ये मेलबर्नमध्ये। सो ही जी तुम्ही शिप बघताय, हिचं नाव आहे HMVS सर्बेरस। ही 1868 मध्ये ब्रिटिश एम्पायरने लॉन्च केली होती आणि या बोटीचं वैशिष्ट्य हे आहे की फर्स्ट एव्हर स्टीम इंजिनवर चालणारी बोट होती, युद्धनौका और वॉरशिप। ती पूर्णपणे लोखंडाने बनवलेली होती। त्याचं मेन रिझन हे होतं की इथे सोन्याच्या खाणी होत्या, रशियन्स पासून त्या खाणी वाचवण्यासाठी ही नौका इथे होती। पण नंतर 1900 मध्ये जेव्हा तिचं काम संपलं तर त्यांनी तिला इथेच बुडवलं, बिकॉज इथे जे यॉट क्लब होते, जिकडे बोटी लावल्या जायच्या, त्यांचं लाटांपासून रक्षणासाठी ही बोट इथे बुडवली होती आणि तिथपासून ती इथेच आहे। तुम्हाला मी या बोटीचे एरियल शॉट्स गुगलवरती मला मिळाले, ते दाखवतो। दुसरा इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे या उपनगराचं नाव, या सबर्बचं नाव आहे ब्लॅक रॉक, बिकॉज इथे जे दगड मिळतात आपल्याला, त्याच्यामध्ये खूप जास्त लोह आहे, आयर्न रिच दगड आहेत इथले, आणि त्या दगडांचा रंग ब्लॅक आहे, म्हणून या सबर्बला नाव पडलंय ब्लॅक रॉक। आणि हा जो बीच आहे त्याचं नाव आहे हाफ मून बे, बिकॉज जर तुम्ही बघितलं तर जेव्हा वरतून बघतो तेव्हा हा पूर्ण एरिया चंद्रकोरी सारखा दिसतो। सो आता आपण तिकडे जाऊया, तिथे आपल्याला अजून चांगला व्ह्यू दिसेल समोरून। आपण बोट पण बघू शकतो आणि हा जो डोंगर आहे तो डोंगर पण बघू शकतो। मस्त आम्ही मगाशी निघालो होतो तेव्हा खूप
पाऊस होता. आम्हाला वाटलं की इथे जास्त काही बघायला मिळणार नाही, पण छान सूर्यप्रकाश आलेला आहे. सूर्यदेव आपल्या मदतीला आलेले आहेत आणि छान मस्त व्ह्यू दिसतोय. खूप सुंदर आहे. अमेझिंग. पाणी पण एवढं स्वच्छ आहे. हा बघा, हा तो ब्लॅक रॉक यॉट क्लब. बीच हाऊस इकडे खायला मिळत असेल काहीतरी, समोर बघायला असेल. आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. परत पावसाळी ढग वरती आलेले आहे. आता आम्ही परत चाललोय आमच्या स्पॉटवर. आम्ही खाऊन येईपर्यंत पूर्ण वातावरण बदललेलं आहे. ढग पावसाने भरलेले आहेत. सुंदर हवा, जोरदार हवा. केस माझे उडून जातील असं वाटतंय मला आता. आपण आता तिकडे जाऊया मागे त्या ब्रिजवरती आणि तिकडून व्ह्यू बघूया. हे पूर्ण हॉलो आहे आणि माझ्या हातामध्ये माईक आहे. खूप भीती वाटते मला. जबरदस्त हवा आहे. खूप थंड हवा आहे आणि खूप मस्त वाटतंय. खूप रिफ्रेशिंग आहे. सो हीच ती वॉरशिप आहे जी आपण मगाशी त्या डोंगरावरून बघितली होती. हेच ते रेड क्लिफ्स म्हणतात यांना इकडे, रेड ब्लफ्स. सो हे डोंगर सँड पासून क्रिएट झालेत 40 ते 50 हजार वर्षांपूर्वी आणि हे एक वन ऑफ द ऐतिहासिक फॅक्ट आहे या जागेचं. धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी. आय होप तुम्हाला हाफ मून बे बीच आणि त्याच्याबद्दलचे हिस्टॉरिकल फॅक्ट्स आवडले असतील आणि हा व्हिडिओसुद्धा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारासोबत हा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत राम राम.